तर काही चिंता आहे का या सभेमध्ये काँग्रेसमध्ये काही लोक तिकडं पक्षप्रवेश करतील असं काही? नाही, अशोकराव चव्हाणांची कंधार येथे सभा आहे असं मी काल वर्तमानपत्रातून वाचलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ऐकलं पाहिलं. आता सभेच्या बाबतीत चिंता करण्यासारखा असा कुठलाही विषय नाही. ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या. पण 24 तारखेच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणखी काही त्या विचारधारेचे असतील तर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. जातील त्यांच्यापैकी आमच्या जे विचारधारेसोबत आहेत त्यांना रोखण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहतील. आणि मला नाही वाटत असं की इथून फार मोठ्या प्रमाणात कंधार लोहा तालुक्यातून कार्यकर्ते जातील असं मला नाही वाटत. त्याच्यामुळं त्या सभेच्या बाबतीत चिंता किंवा सभेचं आव्हान अशा प्रकारचा कुठलाही विषय काँग्रेस पक्षासमोर नाही. काँग्रेस पक्षाच्या खासदारवाढीची मागणी करत असताना सोशल इंजिनिअरिंगचा काय फॉर्म्युला असेल आणि कशा पद्धतीने तुम्ही संघटन बांधलं? सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत मला पक्ष संघटनेच्या बाबतीत बांधताना एकच या ठिकाणी सांगायचे की कंधार आणि लोहा विधानसभा, आज लोहा तालुका अध्यक्षाची पण निवड होती, पण काही कारणास्तव त्यांचं उद्यावर ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मला एक सांगायचे की लोहा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पक्ष बांधणी करत असताना आणि विशेष करून कंधार शहर आणि तालुक्यामध्ये पक्ष बांधणी करत असताना सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत निश्चितच सर्व जाती धर्मांना, उपेक्षितांना, आजपर्यंत ज्यांना कधी पक्षामध्ये स्थान मिळालं नाही, ज्यांना न्याय मिळाला नाही, अशा प्रकारे सर्व कार्यकर्त्यांना पदं देऊन, मग ते फादर बॉडी असेल, युवक काँग्रेस असेल, आणखी काही आमचे अल्पसंख्याक सेल असेल, अनुसूचित जाती विभाग सेल असेल, सर्वांना त्या ठिकाणी, सर्वसमावेशक सर्वांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याचं राजकारण पाहता आज घडीला खूप उलथापालथ होत आहे. हो. आणि काँग्रेस सोबत ते काँग्रेसच्या विचारधारेला, मूळ काँग्रेसला जे धरून आहे ते तुमचे सहकारी, तुमचे शिलेदार आहेत. हो. त्याला एकनिष्ठ म्हणून वापर. हो. अशा लोकांचा आणि आपला समन्वय भविष्यात कसा असेल आणि नवीन येणाऱ्याची इन्कमिंग काँग्रेसमध्ये असेल तर त्यांना पदाच्या पद्धतीने आपण कसं ऍडजस्ट करणार, काय पद्धतीने सामोरं जाणार आहे? इथून पुढे भविष्यामध्ये काम करत असताना कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये या ठिकाणचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब, आमचे माजी कंधारचे नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, एकनाथराव मोरे, त्याचबरोबर आपले लोह्याचे रंगनाथराव भुजबळ, बाकी इतर जे काही मंडळी आहे, आमचे वसंत पवार आहेत, त्याच्यानंतर लोहा शहरामधले बाबासाहेब बाबर आहेत, या सर्वांना सोबत घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी आमची तरुणाची टीम आहे, मग डॉक्टर गुट्टे साहेब असतील, हमीदभाई असतील, आमचे शहाजी नळगे असतील, सुधाकरराव आहेत, सतीश देवकते आहेत, आणि आज आता या ठिकाणी प्रफुल्ल भाऊ आहेत आमचे ज्येष्ठ, सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन, विश्वासात घेऊन आणि सर्वांचे जे काय करायचे, मला या ठिकाणी एकच सांगायचे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काय काँग्रेस पक्षाचा काम करायचे ते सर्व इथून पुढे भविष्यामध्ये पारदर्शकपणे आणि सर्वांच्या संमतीने आणि सर्वांच्या विचाराने काम या ठिकाणी मला करायचं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुणाचा भेदभाव किंवा कुणाचा हे नाही. आणि मी पक्षाच्या अध्यक्षाची माझी घोषणा झाल्याच्या नंतर मला सुद्धा बऱ्याच ठिकाणून फोन आले की साहेब आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. आणि आमच्या पक्षामध्ये सुद्धा, काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग या कंधार लोहा तालुक्यात होणार आहे. 24 तारखेचा यांचा मेळावा संपल्याच्या नंतर निश्चितच या महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक व्यापक प्रमाणावर एक मोठी बैठक या ठिकाणी दोन्ही खासदाराच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा आमचा सर्वांचा कार्यकर्त्यांचा विचार आहे. आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षातसुद्धा इन्कमिंग, मग ते भाजपमधून असेल, राष्ट्रवादीतून असेल, शिवसेनेतून असेल, इतर पक्षातून सुद्धा अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्या सर्वांना सन्मानपूर्वक प्रवेश देऊन निश्चितच काम करण्याची संधी दिल्या जाईल. शेवटचा प्रश्न आहे, राज्यातील आणि केंद्रातील जे सत्ताधारी आहेत, काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या धोरणावर टीका टिप्पणी करताय आणि ते धोरण कुठेतरी चुकीचे आहे आणि जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल एक विश्वास राहिला नाही असे काँग्रेस आणि तुमचं म्हणणं आहे तुमच्या पक्षात. बरोबर. तर तालुक्यातील, दोन्ही तालुक्यातील जनतेला एक
काँग्रेसचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी काय अजेंडा आहे आणि काय तुम्ही तालुक्यातील जनतेला आता आव्हानित करताय? तालुक्यातील जनतेला मला सर्वांना हेच आव्हान करायचे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेने साथ दिली, आशीर्वाद दिले आणि देशामध्ये राहुलजीच्या नेतृत्वाखाली जवळपास 100च्या वर खासदार या ठिकाणी निवडून आले. ठीक आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झाला असेल, पण आजची परिस्थिती आपण केंद्र सरकारची, राज्य शासनाची पाहता सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, कुठल्याही शेतमालाचा भाव बघा, गेल्या 7 वर्षाखालचे जे भाव होते आणि आजच्या भावामधली तफावत बघा, तेच भाव आहेत. आणि खत बियाण्याचे भाव बघा, कुठल्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, मग ते तेल असेल, लाडकी बहीण दिली, तेलाचे भाव वाढवले, प्रत्येक गोष्टीत त्यांनी असंच केले. ह्याच्या बाबतीत आम्हाला हे धोरण मान्य नाही आणि जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे की ह्या भावनिक त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण असेल, शेतकरी सन्मान, अशा कित्येक योजनेमध्ये त्यांनी पण आपलेच पैसे घेतले आणि आपलाच काढून दिले त्यांनी. पण इथून पुढे भविष्यामध्ये जनता सुद्धा आता त्यांना सुद्धा कळाले की आपली खरोखर मोठ्या प्रमाणावर आपण चूक झाली. भविष्यामध्ये कंधार विधानसभामधलं लोहा मतदारसंघातील माझं सर्व जनतेला आव्हान आहे, आपण सर्वजण काँग्रेस पक्षासोबत होतात, भविष्यामध्ये सुद्धा आपण काँग्रेस पक्षाला साथ द्यावी आणि निश्चितच या ठिकाणी कुठल्याही प्रसंगाला, अडीअडचणीमध्ये जे काही जनतेचे प्रश्न असतील, जनतेच्या प्रश्नासाठी आमची सर्व कार्यकर्ते मंडळी सर्व रस्त्यावर उतरून आम्ही काम करण्यासाठी सदैव तयार आहोत.